उपकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधु अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी सद्गुरू श्री मारुती बाबांच्या 27व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यसलीला भगवती तेरणामाईच्या पवित्र तीरावरती भक्तिदेवी भगवती माकनाई माईच्या पवित्र चरणसन्निधीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला आपला माकनी नगरीतील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा महोत्सव या उत्सवातील तृतीय दिवसाच्या प्रारंभी पुनश्च एकदा व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांना रामकृष्ण हरी. आपण सर्वजण भगवंताच्या चरित्र गुणानुवादाचं चिंतन करतो आहोत. कालपर्यंत आपण कथा पाहिली. भगवंताचे अवतार किती झाले, कसे झाले, काही शौनकादी ऋषींनी सूत महाराजांना प्रश्न विचारलेले आहेत. त्या संबंधानं देवाच्या 24 अवताराचं वर्णन शौनकादी ऋषींच्या समोर सूत महाराजांनी प्रस्तुत केलेलं आहे. शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला, गुरुदेव आता एवढं सगळं तुम्ही सांगत आहात, तर ज्या भागवताचं तुम्ही शुकाचार्यांच्या मुखातून श्रवण केलं, परीक्षितानं 7 दिवसात श्रवण करून विदेह कैवल्याला प्राप्त झाला आणि तुम्ही जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झालात, त्या भागवताची निर्मिती व्यासांनी कुठल्या याच्यातून केली? भागवताचं श्रवण शुकाचार्यांच्या मुखातून केलेलं आहे आणि जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाला. त्या भागवताची निर्मिती व्यास महर्षींनी कोणाच्या सांगण्यावरून केली, त्यांना कशी हे भागवताच्या ग्रंथाच्या निर्मितीचं स्फुरण झालं ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शौनकादी ऋषींना सूत महाराज काही कथा व्यास महर्षींच्या जीवनातली सांगतायत. कालपर्यंत आपण इथंपर्यंत कथा पाहिलेली आहे. व्यास महर्षींनी अनेक ग्रंथाची निर्मिती केली. एखाद्या उंचीवर पोचल्यानंतरही मनामध्ये असंतुष्टता असते. महाराज बरीच माणसं म्हणतात, महाराज एवढं केलं पण काय मिळवलंय जीवनात? अटलजी म्हणायचे, ऊंचे पहाड़ों पर कभी पेड़ नहीं उगते, ना जमती है घासी, वहाँ तो सिर्फ बर्फ होती है, जो कफन की तरह सफ़ेद और मौत की तरह ठंडी होती है. काही वेळेला उंची सुद्धा जीव घ्यायला येते. व्यास महर्षी अत्यंत ज्ञानाच्या उच्च स्थानावर आहेत, पण व्यासांना कमी समजण्याचं कारणच नाही. व्यास हे त्यांचं नावच आहे. व्यास म्हणजे विस्तार. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येनत्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालित. ज्यांनी समग्र भारत देशाला ज्ञानानं प्रज्वलित ठेवलं त्याला कारण व्यास आहे. भारत हे जे भारताला नाव पडलं, मला कधी कधी वाटतं व्यासांच्या ज्ञानामुळं पडलेलं आहे. आज ज्यांची सेवा आपण ऐकणार आहोत, परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री ढाकणे बाबा, त्यांच्या मुखातून एकदा भारत शब्दाची उत्पत्ती ऐकली होती. भारत या शब्दामध्ये धातू आहे तो भा. भा म्हणजे भाती आणि भाती म्हणजे ज्ञान. हा ज्ञानामध्ये जो अखंड रत आहे त्याचं नाव भारत. या भारत देशातला प्रत्येक व्यक्ती हा ज्ञानात रमलेला आहे. विषयात भोगविलासात रमलेले लोक भारतातले नाही, भारतातले लोक ज्ञानात रमलेले आहेत. आणि त्या लोकांना ज्ञानात रमण्यासाठी ज्ञान जिथं उपलब्ध झालं ते ठिकाण म्हणजे व्यास महर्षी आहेत. येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः
असे हे व्यास महर्षी पण उदास अवस्थेत बसलेले आहेत. आणि अशा उदास अवस्थेमध्ये बसलेले असताना नारदांचं त्या ठिकाणी आगमन झालं. आणि देवर्षी नारद व्यास महर्षींना विचारतात, पाराशर्य महाभाग भवतः कश्चिदात्मना परितुष्यति शारी आत्मा मानस एव वा. परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा. सगळे व्यवस्थित आहे ना व्यास? व्यासजी, हे बादरायण, हे पाराशर्य, उदास चेहरा दिसतोय, तन मन कसा आहे? संन्याशामध्ये ही एक विचारण्याची पद्धत आहे. आपण विचारतो तेव्हा तब्येत कशी आहे विचारतं, पण संन्याशी जेव्हा एकमेकाला विचारतात तेव्हा तब्येत नाही, तन मन कसं आहे असं विचारतात. तन मन कैसा आहे याचा अर्थ साधूला तनाही पेक्षा जास्त महत्त्व मनाला आहे. काही काही वेळेला शरीराचं स्वास्थ्य बिघडलं तर एखाद्या वेळेला परवडतंय, औषध आहे. पण मनाचं स्वास्थ्य बिघडलं तर काय आहे? म्हणून व्यास महर्षींना नारदांनी सुद्धा विचारताना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? शरीर व्यवस्थित आहे, तब्येत व्यवस्थित आहे, मन व्यवस्थित आहे, आत्मा मानस एव वा. व्यास महर्षींच्या लक्षात आलं की नारदांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे तो आपली अवस्था पाहून विचारलेला आहे. व्यासांनी साधू पुढं खरं सांगायला सुरुवात केली की म्हणे, महर्षी, देवर्षी, एवढे ग्रंथ निर्माण केले पण मनाला समाधान वाटत नाही. जगत कल्याणासाठी ज्ञान उपलब्ध व्हावं म्हणून 17 पुराणं ग्रथित केली, महाभारतासारखा ग्रंथ लिहिला, एक वेद होता त्याचे विभाग करून 4 शाखा निर्माण केल्या. परंतु जीवनामध्ये अजून काहीतरी आपलं शिल्लक राहिलेलं आहे, काहीतरी करणं राहिलं आहे, असंच मनामध्ये सारखं शल्य आहे. माझ्याकडून काय राहिलं असेल, काय करायचं राहिलं असेल, काय ठेवायचं राहिलं असेल? तुम्हीच जरा आता मला मार्गदर्शन करा. नारदांनी सांगितलं, व्यास महर्षी, तुम्ही विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो. जी म्हणे सांगा. जीवनामध्ये कितीही माणसानं विद्वत्तेचे शब्द प्राप्त केले तरी ज्या वाचेनं भगवंताच्या गुणाचा अनुवाद झाला नाही ते सगळं साहित्य, ती सगळी वाणी निष्फल गेली असं होईल. नामाविन मुख सर्पाचे ते. जीवनाच्या कुठल्याही शिखरावर पोचला तरी आपलं हृदय हे भक्तीनं ओतप्रोत भरलेलं पाहिजे. तुम्ही ग्रंथ निर्माण केले, जगत उपकारासाठी निर्माण केले, जगत कल्याणासाठी निर्माण केले, पण विशेषत्वानं देवाच्या चरित्राची महिमा कुठल्या ग्रंथात गायली नाही. चरित्र गायलंच नाही असं नाही, पण मुख्य विषय तो ठेवला नाही. महाभारतात भगवान कृष्णाचं चरित्र गायलं पण मुख्य विषय तो नाही. महाभारत सांगण्याच्या निमित्तानं मध्ये काही विषय आला म्हणून वर्णन केलं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जीवनाची कृतार्थता ही भगवत चरित्र श्रवणात, गायनात, चिंतनात आहे. व्यास महर्षी, आज हा नारद तुमच्या समोर जो उभा आहे, हा इथं उभा असण्याला कारण सुद्धा देवाचं चरित्र हेच त्याचं एकमेव कारण आहे. आणि माझ्या पूर्वजन्माची, पूर्वकल्पातली मी कथा आपल्याला सांगतो म्हणून नारदांनी आपला पूर्व इतिहास सांगायला प्रारंभ केला. म्हणे, व्यास महर्षी, मी एका दासीपुत्र होतो. एका घरामध्ये दासीपुत्र होऊन जन्माला आलेलो. आमच्या गावामध्ये माझी आई मोठ्या लोकांच्या घरी धुणे भांडे करायची, जी काही सेवा असेल ती करायची. आमचा उदरनिर्वाह चालायचा. एकदा आमच्या गावामध्ये चातुर्मासासाठी संत आले. गावातल्या सर्व लोकांनी सांगितलं की माय, 4 महिने तू या साधू संतांची सेवा कर. तुला जे काही अपेक्षित आमच्याकडून आहे ते आम्ही तुला धान्य वगैरे देत राहू. तू या साधू संतांची सेवा करीत राहा.
नारद सांगतात की व्यास महर्षी, माझी आई तिथं सेवा करू लागली. 4 महिने साधू आमच्या गावात राहणार. सर्व गावामध्ये दिवाळीचा सण व्हावा तसा सण होता. तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. दिवाळीचा सण खऱ्या अर्थानं व्हावा तसा आनंदी आनंद सर्व गावामध्ये होत होता. आणि त्या आनंदामध्ये आम्ही सर्वजण असताना साधू महात्म्यांनी सांगितलं की आम्ही या गावाचं राहणार नाही, गावाचं खाणार नाही. चातुर्मास आहोत तर रोज संध्याकाळी आपण सत्संग करू. आणि म्हणून रोज संध्याकाळी गावच्या सर्व लोकांनी एकत्रित जमायचं आणि कथा करायची. महापुरुषांनी कथा सांगायची, सगळं गाव ऐकायचं. नारदांना काही कथेशी काही घेणं देणं नव्हतं. हा नारदांचा पूर्वजन्म आहे. कथेशी काही घेणं देणं नव्हतं. पण आई तिथं जाते म्हणून नारद तिथं जायचे. आईबरोबर खेळत, आई इथं कथा ऐकायला बसायची, नारद मात्र लहान मुलांमध्ये खेळत राहायचे. व्यास महर्षींना नारद सांगतात, पराशर्य, अनेक दिवसपर्यंत मी खेळत राहिलो. एक दिवस काय कथेत चालतं ऐकावं म्हणून मागच्या कडीला बसून कथा ऐकली. मनामध्ये कथेनं ठाव घेतला. ठरवलं की आता पूर्ण कथा ऐकायची. कथा ऐकता ऐकता त्या साधूच्या मुखातून निघत असलेले शब्द जणू काही मधुर या गिरा वल्गु वाक्य या बुधमनोज्ञया पुष्करे क्षण मधुर या गिरा. अमृतासारखे ते गोड गोड शब्द कानामध्ये प्रवेश करायचे, अंतकरणाचा ठाव घ्यायचे. होता होता कथेमध्ये आता प्रेम निर्माण होऊ लागलं. कथेविषयी इतकं प्रेम निर्माण झालं की आता कथेचा एकही क्षण सोडावा असा वाटेना. कथा ऐकत राहिलो. 4 महिने पूर्ण झाले पाहता पाहता. कथा ऐकत असताना आता डोळ्यातून अश्रू यायला लागले. अष्टसात्विक भाव जागे व्हायचे. भूक तहान याचं काही भान राहायचं नाही. खेळायची प्रवृत्ती संपून गेली. विशुद्ध भगवंताविषयीचं प्रेम हृदयात निर्माण झालं. त्या प्रेमाचा परिणाम अंतकरणातला मल गेला. अंतकरणाची चंचलता संपली म्हणजे विक्षेप गेला. कथा ऐकण्यामध्ये काळ सार्थक जाऊ लागला. आता जेवायला जायचं नाही, काही नाही. साधू संतांच्या लक्षात आलं, त्या महात्म्यांच्या, की लेकराला कथेची गोडी लागली आहे म्हणून हे जेवायला जात नाही. म्हणून त्या महापुरुषांनी एक दिवस नारदांना जवळ घेतलं, सांगितलं, बाळा, एवढी कथा ऐकतोस, खेळावं वाटत नाही? म्हणले, नाही महाराज. भूक लागत नाही? म्हणले, लागते की. मग जात नाही जेवायला? कथा जेवायला गेलो तर कथेत काहीतरी म्हणजे कथा ऐकायचं माझ्याकडून सुटेल असं वाटतं म्हणून जावं वाटत नाही. महापुरुषांनी सांगितलं, बाळा, उद्यापासून आमच्याबरोबर जेवण करत जा. साधूचा प्रसाद मिळाला. साधूच्या मुखातून कथा श्रवण करायला मिळाली आणि अंतःकरणामध्ये विशुद्ध भगवंताविषयीचं प्रेम निर्माण झालं. पाहता पाहता 4 महिने उलटले. 4 महिन्यानंतर मात्र सर्व हे महापुरुष आमचं गाव सोडून पुढच्या प्रवासाला मुसाफिरी करण्यासाठी निघाले. सगळं गाव विरह व्याकुळ झालेलं होतं. मीही त्या संत महापुरुषांच्या मागे लागलो की मलाही घेऊन चला. एकतर आमचं गाव सोडून जाऊ नका, आणि गाव सोडून जायचं असेल तर मला घेऊन चला. पण त्या महात्म्यांच्या लक्षात आलं की याच्या आईला याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि म्हणून त्या महापुरुषांनी सांगितलं, बाळा, तुझ्या आईच्या सेवेमध्ये राहिलं पाहिजे. संत महापुरुष गाव सोडून जात आहेत हे लक्षात आलं. नारदांनी साधू महापुरुषांना प्रार्थना करायला सुरुवात केली, आम्हाला सोडून जाऊ नका, आणि जायचं असेल तर मला घेऊन चला. संत महात्म्यांनी सांगितलं, बाळा, तुला घेऊन आम्हाला जाता येणार नाही आणि आम्हाला थांबता येणार नाही. बहता पाणी निर्मल, रुका सुगंधा होय, साधू तो रमता भला, दाग न लागे कोय. आम्हाला या गावचा जसा उद्धार केला आहे तसं पुढं करत राहायचं आहे. समग्र विश्वाच्या उद्धाराची जबाबदारी आहे. आम्हाला पुढं निघालं पाहिजे. असं सांगितल्याच्या नंतर
नारद रडू लागले, बालवेशातले आहेत. म्हणे मग आता मी तुमच्याशिवाय राहू कसा, मला आधार द्या. आणि वासुदेव गायत्रीचा उपदेश त्या ठिकाणी संत महापुरुषांनी, त्या साधू महात्म्यांनी नारदांना केला. सांगितलं, राजा आम्ही तुला एक मंत्र देतो, त्याचा जप करीत राहा. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. या नामाचा जप करीत राहा. व्यास महर्षींना सांगतात नारद, व्यास महर्षी, संत महात्मे आमचं गाव सोडून निघून गेले, पण मी मात्र आता खेळणं बंद केलं, फिरणं बंद केलं. अखंड प्रभूच्या संतांनी सांगितलेल्या नामाचा जप करीत राहिलो. संतांची विशेष कृपा नारदांवर झाली. का झाली? व्यासांनी फार गोड एक इथं श्लोक आलेला आहे, नारदांच्या मुखातला आहे. नारद सांगतात, चक्रुकृपाम यद्यपि तुल्यदर्शना. संतांच्या दृष्टीनं कोणाविषयीच भेदभाव नाही, पण तरीसुद्धा त्यांनी माझ्यावर कृपा केली, विशेष कृपा केली. का? 4-5 गोष्टी माझ्यात पाहिल्या म्हणे त्यांनी. काय काय पाहिलं? नारद सांगतात, ते मय्यपेता खिलचापलेर्भके दान्ते धृतक्रीडनकेनुवर्तिनी चक्रुकृपा यद्यपि तुल्यदर्शना शुश्रूषमाणे मुनयोल्पभाषिणी. एवढ्या गोष्टी सांगितल्या इथं. ते मय्यपेता अखिलचापलेर्भके, अचपलता होती नारदांकडं. दांता, इंद्रियाधीन जीवन नारदांचं नव्हतं. इंद्रियावर ज्यांनी विजय मिळवला होता. संतांच्या संगतीमध्ये राहून जर आपण इंद्रियाच्या अधीन असू, साधूच्या संगतीत राहताना माणसानं अचपळ होऊन राहू, चांचल्य असू नये हो. पडोनी राही न तै ठाई उगाची संतांचे पायी, न मागे न करी काही तुझ्या नगा विठोबा. पडोनी राही न तै ठाई उगाची. उगच पडून राहावं म्हणजे उगं खावून लोळावं असा त्याचा अर्थ नाही. अचपल राहावं म्हणजे काय, चांगलं चांगलं खाऊन उगं लोळावं, दुसरं काय, असा त्याचा अर्थ नाही. अचपल शब्दाचा अर्थ आहे की मनाचं चांचल्य कमी केलं पाहिजे. हे करू का ते करू, असं केलेलं चांगलं का तसं केलेलं चांगलं, हे केलेलं बरं का ते केलेलं बरं, असं नाही. जे साधू म्हणतील तेच खरं. गुरुदेव चंद्रशेखर बाबांच्या मुखातून ऐकलेलं आहे. संतांनी जर समईकडे हात केला आणि सांगितलं हे झाड आहे, तर निसंकोचपणे स्वीकारायचं की हां हे झाड आहे. आणि मग साधूला हात जोडायचे, म्हणायचं बाबा विश्वास आहे आमचा की हे झाड आहे, पण आम्हाला समईची प्रतीती येते, ह्याचं कसं? हे एक उदाहरण झालं. अर्थात इतका विश्वास संत वचनावर असला पाहिजे. नारद सांगतात, मी अचपल होतो म्हणून संतांनी माझ्यावर कृपा केली. जितेंद्रिय होते भगवान नारद, देवर्षी नारद. इंद्रियाधीन जीवन नव्हतं. इंद्रियाने सांगावं तसं वागणारे नव्हते. आपलं इंद्रियाच्या अधीन आहे. आपण सत्संगतीत राहतो आणि जर इंद्रियाच्या मागं चालत असू तर हे इंद्रिय आपल्याला नक्की घात केल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ महाराज सांगतात, मनाजी पाटील देह गावचा विश्वास धरून का त्याचा घात करील नेमाचा पाडील फासे. एकनाथ महाराज सांगतात की नाही, घात करील नेमाचा, म्हणून इंद्रियावर विजय मिळवून परमार्थ करावा. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून दांत शुश्रूषमाने संतांची सेवा करीत होते.
संतांची कृपा, विशेष कृपा आपल्यावर व्हावं वाटत असेल तर या 4 गोष्टी सांभाळाव्या. संताजवळ चंचल नाही, न करवे हाला चाली निवारली चिंताही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इंद्रिय सांगतील ते ऐकायचं नाही, संत सांगतील ते ऐकायचं. कीर्तन 2 तासाच्या पुढे गेलं की इंद्रिय सांगतात आता बस खाली, पण संत सांगतात की बसू नको. तिथं इंद्रियाचं ऐकायचं नाही, संतांचं ऐकायचं. जरा सर्दी ताप झाला की इंद्रिय म्हणतात राहू दे एवढी बार वारी, का जायचं आहे वारीला पंढरपूरला. पण संतांनी सांगितलं की पंढरीचा वार करी, तिथं संतांचं ऐकावं. हे जितेंद्रिय पण आहे, हे सरळ सरळ जितेंद्रिय पण. तसं मग तेवढ्यात योग्य तुलनेतून विचार करायचा झाला तर ते अजून पुढं जाईल. हे सरळ सरळ बोलायचं झालं. तिसरी गोष्ट आहे शुश्रूषमाने संतांची सेवा करावी. कारण संताजवळ, संतांच्या घरामध्ये देव आहे, देव. पण संतांच्या घरात प्रवेश करायचा जो दरवाजा आहे की नाही, तो दरवाजा म्हणजे सेवा हा दरवाजा आहे. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. मग स्वाधीन करी सुभटा, ओळगोनिया. ज्ञानोबा वर्णन करतात. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा. संतांच्या जीवनात प्रवेश करायचा दरवाजा कोणता आहे तर तो सेवा हा दरवाजा आहे. सेवा तिथं महत्वाची आहे. म्हणून शुश्रूषमाने संतांची शुश्रूषा करावी, सेवा करावी. एकनाथ महाराज वर्णन करतात की नाही, घाली संतासी आसने, घाली संतांचे आसने, घाली संतांची आसने, घाली संतांची आसने. पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने. एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे, एका जनार्दनी जाणे, जनार्दनी जाणे. इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी. सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी. इच्छिले ते पुरवी, इच्छिले ते पुरवी. सांडी मांडी परत टाकी, सांडी मांडी परत टाकी, सांडी मांडी परत टाकी. घाली संतासी आसने. गुरुरे श्री धाकणे बाबांची उपस्थिती आपल्या कथे झाली आहे. बघा ते बरोबर प्रमाण 3 बाबा यायला गाठ बसली. आज खऱ्या अर्थानं आपलं खूप मोठं अलौकिक भाग्य आहे. बाबांची उपस्थिती आपल्या कथेत झालेली आहे. खऱ्या अर्थानं आता त्यांच्या पुढं काय बोलावं, पण त्यांच्याच पुढं बोलावं की दुसऱ्या पुढं काय बोलावं. खऱ्या अर्थानं लेकरानं मायबापा पुढंच बोला, दुसऱ्या पुढं काय बोला. त्यामुळं त्यांच्या पुढंच बोलू आपण आता, कारण चुकलेलं सांगणारे तेच आहेत.
तुम्ही काही चुकलेलं सांगणार नाही, वा वा म्हणणार आहे तुम्ही. आहे की नाही? बाबा आलेत आणि इकडं माय आलेत आणि पुन्हा अण्णाही आलेले आहेत कथेमध्ये. खऱ्या अर्थानं आज हे आहे, ज्यांनी आपल्या परिसराचं किंवा वारकरी संप्रदायाचं सर्व विश्वात कीर्ती प्रसरित केलेली आहे. आदरणीय श्री डॉक्टर विश्वनाथरावजी कराडकर, त्यांचे ज्येष्ठ बंधू अर्थात अण्णांची उपस्थिती आपल्या कथेत आहे. आता अण्णांचा जीव वारकऱ्यावर खूप आहे, पण पोचण्यासाठी मधला दुवा लागतोय. ते दुवा म्हणजे आपले बाबा महाराज होऊन आलेत. बाबांची उपस्थिती आहे. आपला विषय सुरू होता शुश्रूषमाने. संतांची सेवा करावी, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. संतांची सेवा केली पाहिजे. ज्ञानोबरायांनी तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. साधूकडचं ज्ञान अपेक्षित असेल तर काय काय करावं सांगितलेलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपात शब्दाचा अर्थ ज्ञानोबरायांनी सेवा केला. प्रणिपात म्हणजे ज्ञानोबरायांनी असं सांगितलं, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा उळगुनिया, सेवा हा दारवंठा. म्हणून परिप्रश्नेन सेवया म्हणजे सेवायाचा भात करून संताला खाऊ घालावा आणि मग प्रश्न विचारावा. परिप्रश्नेन सेवया, सेवा करावी मग साधूला. काही लोकांना नाद असतो, जायचं डायरेक्ट कुणीही महाराजाला प्रश्न विचारायचा. ही गोष्ट चुकीची आहे. ज्ञानोबरायांनी ही पद्धत सांगितली नाही. साधूला विचारायचं आहे तर आधी सेवान मग प्रश्न, सेवा करून प्रश्न विचारावा. आणि त्यातही त्यांची इच्छा असेल तर उत्तर देतील, नाही तर ते काय बांधील नाहीत आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. शुश्रूषमाने आणि अल्पभाषिणी. नारदांनी 4 गोष्टी सांगितल्या. अचपलता, जितेंद्रियता, सेवा आणि कमी बोलावं साधूजवळ. बऱ्याच लोकांना बोलायचा खूप नाद असतो. साधूजवळ बोलू नये, बडबड करू नये. शास्त्राचं काहीही बोला, साधूला चालेल, पण नका मजपासी वदो प्रपंचाचे विषय. साधूपुढं प्रपंचाच्या गोष्टी बोलू नये. एक लुओत्सू नावाचे संत होऊन गेले पाश्चिमात्य देशामध्ये. गावोगावी खेड्यापाड्यामध्ये जायचे, तत्वज्ञान जगाला सांगायचे, परोपकारी भावानं सगळं. एक शिष्य नवीन त्यांच्या याच्यामध्ये जुडला आणि सगळे ती संत मांदियाळी जेव्हा खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्तीवरती लोकांना प्रबोधन करण्याच्या निमित्तानं जायचे, तो सोबत गेला आणि दिवसभरात एकच वाक्य बोलला की म्हणे, वा काय नजारा सुंदर आहे, व इथला निसर्ग छान होता. तर दुसऱ्या दिवशी त्या साधूंनी लुओत्सूनी सांगितलं, म्हणे त्याला आज घेऊ नका सोबत. म्हणजे का, खूप बडबड करतो. बाकीचे तर प्रबोधनाच्या निमित्तानं 1-1 तास बोलायचे, त्यांची बडबड साधूला वाटली नाही. पण शास्त्र आणि संत सोडून दुसरं बोलला की साधूला ती बडबड आहे. म्हणून अल्पभाषिणी राहावं माणसानं. साधूचं ऐकावं का साधूला बोलावं? साधूचं ऐकावं. यथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. ऐकावं साधूला. म्हणून अल्पभाषिणी, अल्पभाषी असावं साधू, कमी बोलावं माणसाने. हां, पण जेव्हा शास्त्राचा काही विषय असेल, देवासंबंधानं काही विषय असेल, मग रात्रीचं बोला, साधूला त्याचा आळस येत नाही. एक उदाहरण सांगायचं झालं, गुरुवर्य श्री चंद्रशेखर बाबा, लातूरमध्ये कीर्तन होतं. न मागे त्याची होय रमादासी, हा श्लोक. पण हे कुठलं चरण आहे किंवा कुठलं काय आहे, काहीच मागचं पुढचं माहिती नाही. एवढाच शब्द जास्त वापरात येतो.
मग आम्ही सगळी महाराज मंडळी बसलेली, ही लातूरकर मंडळी सगळी, रामकृष्ण बुवा होते, भूषण बुवा होते, त्र्यंबक महाराजांची कथा होती. तिकडं ते आता ते ठिकाण बी नाही सांगायला याचं, पण इकडं बाभळगावकडच्या बाजूचा जे लातूरचा परिसर आहे तिथं 7-8 महाराज मंडळींना फोन केली, विद्वान मंडळींना. ते म्हणायचे की आम्हालाही एवढंच माहिती आहे, त्याच्या मागचं पुढचं काही माहिती नाही. शेवट एकच पर्याय आहे महाराष्ट्रात, हे खूप मोठं आपलं भाग्य आहे. देशात जेव्हा कुठला कशाचा संदर्भ लागत नाही तेव्हा फोन पंढरपूरला येतो, आणि पंढरपूर नसला तर देगलूरला येतो. हे वाक्य मी बोललेलं नाही. अयोध्या राम मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आणि स्वामी श्री राजेंद्रदासजी महाराज पंढरपूरला, त्या दोघांची संयुक्त कथा होती. चातुर्मासामध्येच होती बघा, 2-3 वर्षाच्या पूर्वी. बालयोगीजी महाराजांच्या कुठल्या तरी उत्सवाच्या निमित्तानं होती. त्यावेळेला चंद्रशेखर महाराज कथेत असताना किशोरजी व्यास महाराजांनी सांगितलं होतं की म्हणे उत्तरेतले डोकी जिथं बंद पडतात तेव्हा आमचा फोन इकडे देगलूरला येतो म्हणे. हे शेखरबाबांच्या विद्वत्तेचं खऱ्या अर्थाने ही एक गरिमा आहे त्यांची. आम्ही बाबांना 8:45ला फोन केला रात्री, म्हणे बाबा आम्हाला अमुक हे प्रमाण आहे पण मागचं पुढचं सापडत नाही. बाबांनी सांगितलं म्हणे मला हा श्लोक माझ्याकडे आहे, पूर्ण काही आता मला पाठ नाही, पण मी तुम्हाला संध्याकाळी रात्री सांगतो. आणि महाराजांनी रात्री 1:30 वाजता फोन केला, देगलूरमध्ये मठात पोचल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर. आणि म्हणे त्याच्या मागच्या पुढचं सांगितलं, पण आम्ही एवढे बहादर, त्यांनी तेवढ्यात तळमळीनं सांगितलं ना, आम्ही गेलो विसरून. अशी गोष्ट आहे. असो, हे आमच्या बुद्धीचं कौशल्य आहे, असू द्या. पण सांगण्याचा हेतू, साधूला परमार्थाचं कितीही बोला त्यात अप्रूप आहे. साधूजवळ संसाराच्या गोष्टी बोलू नये. नारद सांगतात, चक्रुकृपाम यद्यपि तुल्यदर्शना. साधूची दृष्टी जरी जगताकडं पाहण्याची समदृष्टी असली तरी विशेष कृपा साधूंनी माझ्यावर केली. त्याचं कारण म्हणजे या 4 गोष्टी नारदांकडे होत्या. व्यास महर्षी संत महात्मे निघून गेले. मी प्रभूचं नाम घेत घेत साधूंनी दिलेल्या वासुदेव गायत्रीचा जप करीत करीत काळ व्यतीत करीत होतो. एक दिवस आईला माझ्या सर्पदंश झाला. आई मरण पावली. आता माझं म्हणायला जगात कोणी नव्हतं. मी गावाचा त्याग केला. वनामध्ये जाऊन प्रभूचं चिंतन करीत राहिलो. साधूला जाताना मी विचारलं होतं, बाबा तुम्ही चाललात पण ज्याची कथा तुम्ही सांगितली त्याचं दर्शन मला होईल का? साधूचा शब्द होता, होईल तुला देवाचं दर्शन. आणि त्या शब्दासाठी मी अयोग्य असतानाही भगवंतांनी मला दर्शन दिलं. ध्यानावस्थेमध्ये दर्शन दिलं. पण थोडाच वेळ ते देवाचं दिव्य रूप माझ्या ध्यानामध्ये राहिलं. पण अंतर्ध्यान झालं. पुन्हा पुन्हा अंगन्यास करन्यास करून ध्यान लावण्याचा प्रयत्न केला, पण देवाच्या रूपाचं दर्शन होईना. रडू लागलो. वनामध्ये जंगलामध्ये एकटाच हंबरडा फोडून देवाला आळवू लागलो. देवानी आकाशवाणीच्या द्वारा मला सूचना केली. सांगितलं, बाळा रडू नकोस. या जन्मात तू दर्शन माझं घ्यावं इतकी योग्यता तुझी नाही, परिपक्वपणा नाही. पण साधूचा शब्द होता म्हणून मी तुला दर्शन दिलं. पण जोपर्यंत तुझा आयुष्य तोपर्यंत साधना करीत राहा. एक दिवस हा देह तुझा शांत होईल, कल्प होईल. पुढच्या कल्पामध्ये ब्रह्मदेवाच्या शरीरातून तुझा जन्म होईल. आणि त्या जन्मामध्ये मात्र तू पाहिजे तेव्हा माझं दर्शन घेऊ शकतोस. व्यास महर्षी, तोच मी नारद आहे. एक दासीपुत्र पण आज विश्वातला सर्वात मोठा विद्वान मला विचारतोय की मी काय केलं पाहिजे सांगा. यद्यपि हा माझा अधिकार नाही, पण देवाच्या चरित्र श्रवणात न प्राप्त झालेली ही भूमिका आहे. म्हणून वाणीनं भगवंताच्या गुणाचं चिंतन झालं पाहिजे. तुम्ही भगवंताच्या गुणाचं वर्णन करा. असं म्हणून ब्रह्मदेवाकडून ऐकलेल्या चतुश्लोकी भागवताचा उपदेश नारदांनी व्यास महर्षींना केला. सांगितलं, व्यास महर्षी तुमचं नावच व्यास आहे. आम्हाला काही साहित्य निर्मितीची गोष्ट नाही. नारदांचं काही लिखापडी नाही जास्त.
लिहिलं तेही भक्तिसंबंधानं थोडंफार, भक्तिसूत्राच्या रूपाने. तुम्ही ग्रंथच्या ग्रंथ निर्माण करता. हे चतुश्लोकी भागवत आपल्याला सांगितलेलं आहे. याचा विस्तार, याचा व्यास आपण करावा असं सांगून नारद तिथून निघाले. व्यास महर्षी ध्यानस्थ झाले. त्या 4 श्लोकाला हृदयामध्ये साठवून ध्यान लावलं. ब्रह्मनद्यां सरस्वत्यां आश्रम पश्चिमी तटे शम्याप्रास इति प्रोक्त ऋषीणां सत्रवर्धनम. सरस्वती मातेच्या पवित्र तीरावरती समाधीमध्ये जो अनुभव व्यास महर्षींनी केला, त्या अनुभवालाच शब्द देह दिला आणि 4 श्लोकाचा विस्तार 235 अध्यायामध्ये 12 स्कंधामध्ये श्रीमद भागवत महापुराणाच्या रूपानं व्यास महर्षींनी प्रस्तुत केला. शौनकादी ऋषींना सूत महाराज सांगतात अशा पद्धतीनं भागवताची निर्मिती झाली. आता हे बाकीचं सगळं आहे, पण असू द्या. आता म्हणे महाराज, मग परीक्षिताचा जन्म कसा झाला, शुकाचार्यांचा परीक्षिताचा संबंध कसा आला, तेही आम्हाला सांगा असं म्हटल्यानंतर सूत महाराजांनी शौनकादी ऋषींना परीक्षिताच्या जन्मापासून कथा सांगायला सुरुवात केली. आता जन्मापासून कथा सांगायची म्हटल्यानंतर थोडं महाभारतातला विषय इथं आला. थोडंफार असं होतं, लोकांना वाटतं हे तुम्ही महाभारतातलं युद्ध सांगता आणि कृष्ण जन्म उद्या करायचं म्हणता, ही कशी भानगड आहे? भगवान निजधामाला गेली इकडं सांगायचं आणि परवा दिवशी कृष्ण जन्म करायचा, ही कशी पद्धत? तर असा संभ्रम होऊ द्यायचा नाही. परीक्षिताचा जन्म सांगायचा आहे म्हणून इतिहास थोडासा आधी पुढचा आला आणि त्यानंतर अन्य देवाच्या अवताराची कथा पुढे येईल. त्यामुळे महाभारतातला काही प्रसंग या ठिकाणी प्रथम स्कंदामध्ये आलेला आहे. प्रथम स्कंदामध्ये हा संबंध येत असताना ज्या वेळेला अश्वत्थाम्यानं दुर्योधनाची मांडी भीमदादाच्या गदेनं फुटली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुर्योधन, अश्वत्थामा दुर्योधनाकडे गेला रात्री आणि म्हणे, दुर्योधना, मी तुला भीष्माचार्य शरपंजरी झाले तेव्हा म्हटलं होतं मला सेनापती कर. एक युद्धाचं काहीतरी चित्र वेगळं उभं तुझ्या पुढं असतं. अजूनही वेळ गेली नाही, मला सेनापती कर. दुर्योधन म्हणला, आता सेनाच राहिली नाही, पती कुणाचा करू तुला? सेनापती करायला सेना तर पाहिजे. नाही म्हणे, तुम्ही म्हणा दुर्योधना फक्त की तुला सेनापती केलं, मी अजूनही युद्धाचा विजय तुमच्या पारड्यात आणतो. दुर्योधनानं हा शब्द दिला. अश्वत्थाम्यानं रात्रीचं जाऊन पांडव ज्या शिबिरामध्ये झोपायचे तिथं जाऊन 5 पांडव समजून 5 पांडवापासून द्रौपदीला झालेल्या आणि ज्या पांडवापासून द्रौपदीला जो मुलगा झाला शरीर यष्टीनं तसाच दिसत असल्यामुळं रात्रीच्या अंधकारामध्ये ते 5 पांडवच आहेत असं समजून त्यांची मस्तकं छेदन केली आणि ती मस्तकं आणून दुर्योधनाच्या समोर ठेवली. इकडं सूर्योदय झाला. पाहिलं तर हे 5 पांडव नव्हते, त्यांची मुलं होती. दुर्योधनानं अश्वत्थाम्याला सांगितलं, तू फार मोठा अपराध केला, आता पळ काढ, तुझ्या जीवावर बेतणार आहे. कारण भगवंत जिथं राखायला बसलेला आहे तिथं पांडवाचा बाल न बाका होय. आता हे सगळं बाबा महाराजांना असलं, मला काही ते येत नाही. पण जाको राखे साईया मार सके ना कोय. भगवान ज्यांना सांभाळायला बसलेला आहे, त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला. त्यामुळं पांडवाच्या किती प्रसंग आले, लाक्षाग्रहाचा प्रसंग आला, अन्य प्रसंग आले, पण भगवंतांनी त्या ठिकाणी पांडवाचा सांभाळ केला. इथेही असाच प्रसंग घडलेला होता. पांडव वाचले, पण द्रौपदीपासून झालेली 5ही मुलं मेली. द्रौपदीनं फक्त पोरांचे धड पाहिले, मस्तकच नाहीत. द्रौपदी रडू लागली. अर्जुनाच्या लक्षात आला अश्वत्थाम्यानं हे केलेलं आहे. भगवंत सारथ्य पण करायला होतेच. देवाला सांगितलं, काढा गाडी देवा, म्हणजे रथ काढा, रथ. आणि अर्जुन रथामध्ये स्वार झाला आणि अश्वत्थाम्याचा पाठलाग करत निघाले. आणि मग सर्वांना आता मधली कथा माहिती आहे. अश्वत्थाम्याला पकडलं, पशुवत पाशबद्धम तथा रथम पशुवत पाशबद्धम. एखाद्या पशुला बांधून आणावं तसं अश्वत्थाम्याला बांधून अर्जुनाने शिबिरामध्ये द्रौपदीच्या समोर उभा केलं. आता त्याचा शिरच्छेद करायचा. पण झालं काय? आपल्या गुरुपुत्राला पशुसारखं बांधलेलं आपल्या पतिदेवानं द्रौपदीनं पाहिलं
आणि सांगितलं मुच्यता मुच्यता मीश, सोडा सोडा सोडा. तो आपला साक्षात गुरु आहे, गुरुचा पुत्र हा गुरुच आहे. आणि म्हणे माझी 5 मुलं मेली आणि मुला मेल्यानंतरचं दुःख काय होतं याचा अनुभव मी घेते आहे. हे पुत्र मरणाचं पुत्र वियोगाचं दुःख मला माझ्या गुरुमातेला द्यायचं नाही, सोडा त्याला. सोडायला सांगितलं. भीमदादा म्हणू लागले नाही नाही नाही, याला मारलं पाहिजे. द्रौपदी माता म्हणायची याला सोडलं पाहिजे. आता अर्जुनाच्या लक्षात येईना. अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे पाहू लागले. भगवंत कोणाला आपलं अनुमोदन देतात ते करू. भीमदादांनी म्हटलं का नाही अर्जुना याला मारलं पाहिजे. देवानी म्हणायचं बरोबर आहे अर्जुना, भीमदादा बोलतायत ते अगदी बरोबर आहे, याला मृत्यूदंड दिला पाहिजे. आणि द्रौपदी माता म्हणल्या की नाही नाही नाही, याला मारायचं नाही, हा गुरुपुत्र आहे, याला नाही मारायचं आपण. देवानी म्हणायचं खरं आहे, याला नाही मारलं पाहिजे. अर्जुन म्हणे देवा कुठल्या तरी एका मार्गानं चला, सगळा घोळच आहे म्हणे तुमच्या बोलण्यात. अहो मी नेमकं करू काय. देव म्हणले माझाही नाईलाज आहे, उपमुख्यमंत्रीपद येतंय म्हणलं मला जावं लागणार आहे तिकडे, माझाही नाही. देव म्हणे कुणाचं का, दोघांचंही खरं आहे. असा जो आतताई आहे एवढा पापी आहे, याला मृत्यूदंडच दिला पाहिजे. हे भीमदादाचंही खरं आहे. आणि द्रौपदी बोलतीये तेही खरं आहे की हा गुरुपुत्र आहे. जो पुत्र वियोगाचा दुःखाचा डोंगर द्रौपदीवर कोसळलेला आहे तो आपल्या गुरुमातेला भोगावा लागू नये ही तिची तळमळ आहे. तिचंही खरं आहे. मग अर्जुन म्हणे देवा आता मधला मार्ग सांगा. तुमच्याकडे मधले मार्ग खूप आहेत आणि देवाकडे खूप मधले मार्ग आहेत. अकर्तव्य नीत होय त्यासे. देवाची इच्छा झाल्यानंतर काय आहे. देवानी सांगितलं की म्हणे मोठ्या व्यक्तीला अपमानित करणं हे मृत्यूपेक्षा भयंकर दुःख आहे. कसं काय. मेल्यावर एकदाच मरल की, मेला म्हणजे खटमन मेला, विषय मिटला सगळा, जिकडं तिकडं झाला. पण अपमानित केलं की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं क्षणाक्षणाला मरण आहे. म्हणून मग अश्वत्थाम्याचं 5 पट काढलं, अर्ध डोकं भादरलं, अर्धी दाढी अर्धी मिशी काढली, त्याच्या मस्तकामध्ये असलेला मणी काढून घेतला आणि शिबिराच्या बाहेर हाकलून दिलं. याच्यात 2ही गोष्टी साधल्या. गुरुपुत्राला मारलं नाही हेही सिद्ध झालं आणि अश्वत्थाम्यासारख्या एखाद्या योद्ध्याला असं अपमानित करणं मरणा ही पेक्षा पलीकडचं दुःख त्याला दिल्यासारखं झालं. आणि या 2ही गोष्टी भगवंताच्या सांगण्यावरून साध्य झाल्या. अश्वत्थामा गेला पण मनात प्रतिशोधाची भावना राहिली की विचार केला की आता याचा बदला आपल्याला पांडवाचा घ्यायचा आहे. आणि पांडवाचा एक वंशाचा धागा, 5ही मुलं मेली होती. अभिमन्यूही अर्जुनाचा मुलगा सुभद्रेपासून झालेला चक्रव्यूहामध्ये अडकून मेला होता. पण अभिमन्यूचा मुलगा आईच्या पोटात होता, तो उत्तरेचा गर्भ, तो म्हणजे परीक्षिती. त्यालाही आपण मारून टाकायचं म्हणजे पांडवाचा वंश खुंटीत होऊन जाईल. म्हणून त्यानं ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं. भगवान सभेमध्ये बसले असताना उत्तरा धावत आली, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. भक्तिमती भगवती कनकेश्वरी माताजी याचा अर्थ फार गोड करतात. देव देव जगतपते, इथं भगवंताला जगतपतेच विशेषण का दिलं. कारण उत्तरेला या रूपाने एक सांगायचं आहे की प्रभो माझा पती जिवंत नाही, माझं रक्षण ज्यानं करावं असं ज्यानं पाणीग्रहण केलेलं आहे तो पती जिवंत नाही, पण जगाचे पती म्हणून तुम्ही आहात, तुम्ही माझं रक्षण केलं पाहिजे. म्हणून देव देव जगतपते नान्यम त्वदभयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. माझ्या गर्भाचा सांभाळ करा म्हणून उत्तरा धावत आली. भगवंतांनी सांगितलं उत्तरे तुझ्या गर्भाचं रक्षण मी करतो, पण माझा नियम आहे काहीतरी घेतल्याशिवाय काहीतरी देत नाही. देवाचा हा नियम आहे. यद्यपि थोडं घेतो आणि भरपूर देतो. आपण देणारच काय आहोत महाराज देवाला, काय आहे आपल्याकडे देवाला द्यायला. पण जे बी आहे ते सर्वस्व द्यावं लागतं. मग ते तुळशीचं पान असो नाही तर भाजीचं पान असो,
देवाने सांगितलं मी घेतल्याशिवाय देत नाही. तिनं सांगितलं देवा माझ्याकडे आहे काय मी आपल्याला देऊ, तुझं मातृत्व दे. आणि भगवंतानी उत्तरेचं मातृत्व घेतलं. उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून परीक्षितीचा सांभाळ केला. कुंती मातेच्या लक्षात भगवंताचा अधिकार आला. कुंती मातेनं भगवंताची स्तुती केली. ती स्तुती महाभारतातली एक अत्यंत अलौकिक स्तुती आहे. नमसे पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृते परं अलक्ष्यं सर्वभूतानां मंतर्बहिरवस्थितं. भगवंता तुम्ही कुणी सामान्य नाहीत. मी आपला आत्यान भातचा आशा नात्याने इतके दिवस आपल्याजवळ राहिले, पण तुम्ही सामान्य पुरुष नाहीत. आणि भगवान श्रीकृष्णाला सामान्य समजूही नाही माणसाला. आपण गीता स्तुतीमध्ये एक श्लोक म्हणतो, यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदै सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाचं काय गोड वर्णन आहे इथं. आता याचा छाया अनुवाद निळोबारायांनी केलेला आहे. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती वेदै सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा श्रुतिशास्त्री तेही यातेची स्तविती ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो महासिद्धमुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे तो हा जोडला सांगते. भगवान म्हणजे कुणी सामान्य नाही. निळोबरा यांच्या खूप गवळणी नव्हे पुरुष ना नारी पण जेथे शून्य निर्शून्य ही पैलाडी न कळे नाद बिंदू कळाना ज्योती परापश्यंतीचा प्रवेश नाही जेथे वो ऐसा परी हा मूर्तिमंत झाला. परी हा मूर्तिमंत झाला. असा परमात्मा पण मूर्तिमंत झाला. मूर्त रूपाला आला. कशासाठी मूर्त रूपाला आला? कुंती मातेनं सांगितलं, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्ति योग विधानार्थं कथं पश्येमहि स्त्रियः. कुंती माता सांगते, प्रभू तुमचं हे सगुण सावळ रूप भल्या भल्या मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना सुद्धा मोहित करणारं देवा तुमचं रूप आहे. शुकाचार्यांनी आपली निज समाधी सोडून व्यास महर्षीकडे यायला कारण काय आहे? भगवंताच्या रूपाचं वर्णन ऐकलं होतं. गुरुरे शेखरबाबांच्या मुखातून ऐकलंय. बरहा पीडम नटवर वपुहा हा श्लोक ऐकला. मुनीनाम अमलात्मनाम, अमल अंतःकरणाची ते साधू, त्यांच्या सुद्धा हृदयामध्ये भक्तीचा उदय करणारं देवा तुमचं हे रूप आहे. कथम पश्येमहि स्त्रिया, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला आपण ओळखायला येणं शक्य नाही. मी आपल्याला ओळखू शकले नाही वगैरे वगैरे केलेल्या उपकाराची कृतज्ञता कुंती मातेनं व्यक्त केली. अनेक वेळा तुम्ही देवा आम्हाला सांभाळलेला आहे. आता एकच प्रार्थना आहे, अशीच संकट माझ्यावर येऊ द्या. एक शंका निर्माण होते, माणसं देवाकडं निर्विघ्नम कुरु मी देव म्हणायला जातात का संकट मागायला जातात? आपण निर्विघ्नम कुरु मे देव म्हणायला जातो. देवा आमच्यावर विघ्न येऊ नये, आमच्यावर संकट येऊ नये हे मागायला देवाकडे जातो. कुंती मातेनं मात्र संकट मागितलं का? ज्या ज्या वेळेला देवा आमच्यावर संकट आलं त्या त्यावेळेला तुम्ही आमच्या समोर उभे राहिला. जर संकट येण्यानं तुमचं दर्शन आम्हाला होणार असेल, असे हजारो जन्म द्या, हजारो जन्मात हजारो संकट द्या. तुमच्या दर्शनाच्या पुढं संकटाचं काय? मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई,
ते मी साकडे घालीत नाही, हृदयी हुनी तुवा नव जावे, नको तुझी बुद्धी आणिक. कुंती मातेनं ही मागणी भगवंताला केली. भगवान द्वारकेला जाण्याचा विचार करत होते, पण सर्वांच्या आग्रहासाठी भगवान थांबले. सर्वांना वाटत होतं देव माझ्यामुळं हस्तिनापुरात थांबले. धर्मराजाला वाटायचं मी आग्रह केला, द्रौपदीला वाटायचं मी बहीण आहे त्याची, कुंती मातेला वाटायचं मी आत्या आहे, माझ्या स्तुतीला भुलून थांबला. पण खऱ्या अर्थानं देव हस्तिनापुरात थांबायला कारण होतं. उत्तरायणाला प्रारंभ होणार होता. भीष्माचार्य आपल्या देहाचा त्याग करणार होते, म्हणून देव हस्तिनापुरामध्ये थांबले. भीष्म पितामह शरपंजरी पडलेले. धर्मराजाला मनामध्ये अखंड एक शल्य होतं की मी आपल्याच लोकांना मारून राज्य मिळवलं आहे. देवाने बऱ्याच वेळेला समजावून सांगितलं, पण उपयोग झाला नाही. असं होतंय बरं का. घरच्या MBBSचा गुण बऱ्याच लोकांना येत नाही, पण बाहेरच्या कंपाऊंडरनं केला की गुण येतो. हिलाच अशी अवस्था आहे. देवाने समजावून धर्मराज ऐकत नव्हते, म्हणून भगवंतानी धर्मराजाच्या हृदयातलं शल्य कमी करण्यासाठी भीष्म पितामहाला बोलतं केलं. अर्थात तिथं सर्वजण भेटण्यासाठी गेले आणि भीष्म पितामहानी धर्मराजाची समजूत काढली आणि तिथंच विष्णू सहस्त्रनामाचा वगैरे जन्म झालेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि भगवंताच्या आज्ञेनं उत्तरायणाला प्रारंभ झाल्यानंतर भीष्म पितामह सांगतात, देवा आता मला सुद्धा निघायचं आहे. भीष्म पितामहासारखा महापुरुष या इहलोकाला सोडून आता निघणार, म्हणून सर्व ऋषीमुनी तिथं गोळा झाले. एखादा कुंभमेळा लागावा तसा साधू संतांचा मेळा तिथं झाला. भीष्म पितामहानी देवाला आपल्या पायाजवळ उभा केला, कारण आडवे आहेत ना, शरपंजरी आहेत. लोकांना वाटू लागलं भीष्म पितामहाला काय झालंय, देवाला पायाजवळ. पण भगवंताच्या लक्षात आलं की भीष्म पितामहाला देहत्याग करत असताना माझं मुख कमल पाहत पाहत कंठावर ओधन करायचं आहे, प्राणावर ओधन करायचं आहे, म्हणून पायाजवळ उभा केलं. देवाला सांगितलं, देवा तोंड उदास करू नका. म्हणे का, मला निघायचं आहे, तुमचं हास्य वदन पाहत पाहत या जगाचा निरोप घ्यायचा आहे. म्हणून सदेव देवो भगवान प्रतीक्षतां, ही भक्ताची ताकद आहे. कोण म्हणू शकतं देवाला भगवान प्रतीक्षतां, थांबा जरा, पण हा भक्त म्हणू शकतो, वाट बघा देवा, मी या कलेवराचा त्याग करत नाही तोपर्यंत इथं उभं राहा. हे भक्त देवाला म्हणू शकतो. माझ्या मायबापाची सेवा पूर्ण होईपर्यंत उभं राहा विटेवर, असं भक्त भक्त म्हणू शकतो. आणि अक्षरशः देव भक्ताची वाट पाहतो महाराज. मी प्रमाणात सकाळीच ऐकलं, पण माझ्या स्मरणात राहिलं नाही. परमात्मा कमरेवर हात कशासाठी देऊन उभा आहे? भक्ताची वाट पाहतोय. काकड्यातलं प्रमाण नामदेवरायाचं, काकड्याचा पहिलाच अभंग नाही, हां तुकोबऱ्यांचं आहे बघा, वाट पाहे उभा भेटीची आवड, कमरेवर हात देऊन वाट पाहतोय, असं नामदेवरायाचं प्रमाण आहे. मला आता लक्षात येणं चटकन. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली, येई धावूनी स्मरताची, पंढरपुरी जे भीमा तटी, कर धरुनी या कटी. पुढं भेटीसाठी तिष्ठतसे, कर धरुनी या कटी, भेटीसाठी तिष्ठतसे. भक्ताची वाट पाहत भक्ताची भेट व्हावी म्हणून तिष्ठत उभा आहे. भक्ताची वाट देव पाहतो. आणि भक्त देवाला म्हणू शकतो, थांबा जरा. केवट म्हणू शकतो प्रभू रामचंद्राला, थांबा मला तुमचे पाय धुवायचे आहेत. म्हणले धू की, थांबा म्हणले माझे बायको लेकर येऊ द्या जरा. हे देवाला गडबड आहे तिथं. राजेश्वरांनी फार गोड सांगायचे हा प्रसंग. वेगी आणि जल पाव पखारू,
देवाचा शब्द वेगी आणि केवट म्हणतो वेगी बिगी काही नाही, थांबा म्हणजे माझे परिवाराचे यायचे. वेगी आणि जल काय लावले म्हणे, वेग नाही, निवांत करू द्या मला सगळं. आणि प्रभू रामचंद्राला थांबावं लागलं. भगवान प्रतीक्षता, भगवान वाट पाहतो भक्तासाठी. भीष्माचार्यांनी सुद्धा सांगितलं थांब. एका विद्वानाच्या मुखातून ऐकलंय की म्हणे भीष्माचार्य हा मृत्यू त्या ठिकाणी आला होता, त्या मृत्यूला सांगितलं म्हणे तू जरा आउटसाईडला थांब म्हणे, मला जरा चर्चा करायची. आणि मृत्यूला सांगितलं भीष्माचार्यांनी थांब, आणि देवाला सांगितलं माझ्याजवळ उभे राहा. कलेवरम यावदिदम हिनोम्यहम प्रसन्न हासा रुणदोचलोन्नसम मुखांबुजो ध्यान चतुर पतश्चतुर्भुजा. हा भगवंताच्या दिव्य रूपाकडे पाहत पाहत, देवाच्या हास्यवदनाकडे पाहत पाहत भीष्माचार्यांनी या जगाचा निरोप घेतला. देव थांबले. भक्ताचा हाच अट्टहास असतो. अंतकाळाच्या वेळेला देवापासून दूर होऊ नये. बाकी काहीही विसरलं तरी चालते, मृत्यूच्या वेळेला देव विसरू नये. देव विसरू नये. अंतकाळाच्या वेळी भगवंताचं नाम मुखात यावं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी देव विस्मरणात जाऊ नये. त्यानं आयुष्यभर हीच प्रार्थना केलेली आहे. शेखरबाबांच्या मुखातूनच ऐकलेलं आहे मी. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. जीवनभर तुम्ही भेटा न भेटा याच्याशी आमचं काही कर्तव्य नाही, पण अंतकाळाच्या वेळेला मात्र लवकर या. अंतकाळी भगवंताचं स्मरण व्हावं आपल्याला. भीष्माचार्यांनी ते साधलं. आपल्या देहाचा त्याग केला. भगवंताची स्तुती करत करत आपल्या देहाचा त्याग भीष्माचार्यांनी केला. त्यानंतर भगवंताचं द्वारकेला जाणं घडलं. भगवान द्वारकेला गेले. यादवांमध्ये परस्परामध्ये कलह होऊन यादव संपले. भगवान श्रीकृष्णांनी आपली लीला संहरण केली. इकडं पांडवाला अनेक अपशकून दिसू लागले. अर्जुन देवाला द्वारकेला भेटायला गेलेला वापस आला. अर्जुनाच्या द्वारा सर्व पाचही भावंडाला भगवंताचं निजधाम गमनाची सूचना प्राप्त झाली. त्यामुळं सर्वांनीच स्वर्गारोहण करण्याचं ठरवलं. उत्तर पंथाला चालत राहायचं आणि परीक्षिताच्या हातामध्ये राज्य देऊन पाचही पांडव ते आजकाल बद्रीनाथच्या पुढं स्वर्गीय सतो पंथ म्हणतात त्याला, त्या दिशेनं प्रवास करायला लागले. इकडं पांडवांचं जाणं झालं. धृतराष्ट्राचं हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये पोहोचून तिथं आपल्या देहाचा आपल्या जीवनाचा प्रवास पूर्ण केला. इकडं परीक्षिती मात्र अत्यंत सुव्यवस्थितपणे राज्य चालवित होता. एक दिवस त्याला एक क्षुद्र पुरुष राजभूषण धारण करून गाईला लाथा मारत असलेलं, बैलाला लाथा मारत असलेलं दिसलं. हे एक रूपक आहे. धर्म आणि धरती गाय आणि बैलाच्या रूपामध्ये आहे. बैल हा धर्माचं प्रतीक आहे आणि त्याचे 3 पाय मोडलेले आहेत. एका पायावर तो कसा तरी लडखडत उभा आहे. परीक्षितानं हे पाहिलं आणि त्या क्षुद्र पुरुषाला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानं शरणागती स्वीकारली आणि सांगितलं, मालक मी काल आहे,
मी कलियुग आहे, मी कलिकाल आहे. म्हणजे बरं, मग तुम्ही मला माझ्या राज्यात राहू नको असं म्हणू शकत नाही. म्हणजे का? मी काल आहे. काल कोणासाठी थांबत नाही. हां, तुम्ही काही मला स्थानं द्या, त्या स्थानावर मी राहतो. 5 स्थानं दिली. द्यूत, मद्यपान, हिंसा, व्यभिचार आणि सुवर्ण ही 5 स्थानं कलियुगाला परीक्षितानं दिली. सांगितलं या 5 स्थानापेक्षा बाहेर तू राहायचं नाही. निश्चित झालं. राज्य सुव्यवस्थित चाललं होतं. एक दिवस भांडारगृहामध्ये परीक्षिती गेले. एक सुंदर मुकुट सोन्याचा दिसला. तो मुकुट जरासंधाचा होता. याआधी ही चूक कोणाकडून घडली नव्हती, पण परीक्षिताला माहिती नसल्यामुळे तो मुकुट त्यानं मस्तकावर घातला. एक बारकाव आहे. आधी सोनं त्याच जरासंधाचं. परीक्षितानं मस्तकात प्रवेश केला, आपलं कलीनं मस्तकात प्रवेश केला आणि परीक्षिताला वाटलं आज शिकारीला जावं. याआधी कधीच परीक्षिती शिकारीला गेला नाही, पण आज हिंसा करायची बुद्धी झाली. हा कलिप्रभाव. शिकारीला गेले, दिवसभर फिरले, शिकार मिळाली नाही. एक आश्रम दिसला, तिथं पाणी तरी प्यायला मिळतं का म्हणून आश्रमात प्रवेश केला. शमिकांचं ते आश्रम. शमिक ऋषी ध्यानस्थ बसले होते, पण परीक्षिताला वाटलं ढोंगी साधू आहे. महाराज, हा कलिप्रभावच आहे की साधूबद्दल आपल्याला पाखंड वाटतं. राजेश्वरानंद सरस्वतीजी सांगायचे, काही लोक असे आहेत, भिकारी जरी दारात आला तरी साधू म्हणून दर्शन घेतात, आणि काही लोक असे आहेत, साधू जरी दारात आला तरी भिकारी म्हणून हाणून लावतात. कलिप्रभाव आहे हा. परीक्षिताला वाटला हा शमिक खोटा आहे, उगं मला बघून डोळे झाकलाय, काहीतर मान सन्मान मिळावा म्हणून मेलेला सर्प गळ्यात घालून निघून आला. शमिकांची ध्यान अवस्था होती, त्यांना काही लक्षात आलं नाही. पण त्यांचाच मुलगा असणारा शृंगीनं मात्र हे दृश्य पाहिलं. सहन झालं नाही बापाचा अपराध. शाप दिला. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनिही. मेलेला साप माझ्या गळ्यात घातला नाही या राजानं. याच सर्पजातीतला तक्षक दंश होऊन या राजाचा 7व्या दिवशी मृत्यू होईल. वाघबाण आहे ते. धनुष्यातला बाण सुटला, माघारी येत नाही. बंदुकीतली गोळी सुटली, माघारी येत नाही. मुखातून बाहेर गेलेला शब्द एकदा गेला की पुन्हा माघारी फिरत नाही. मग तुम्ही लाख गोष्टी करा आणि पुन्हा मग माणसं त्याला झाकाझाकी करतात. पण बूंद से गई वो हौद से नाही आती. माणसाची इज्जत थेंबानं गेलेली हौदानं येत नाही. ते असं सांगितलं जातं, एकदा बादशाह अत्तर लावित होता आणि अत्तर लावताना थेंबर अत्तर खाली फरशीवर पडलं. बादशाहनं उचललं आणि मनगटाला लावलं आणि ते बघितलं बिरबलाने. बादशाच्या लक्षात आलं की आता अवघड झालं. एवढ्या मोठ्या राज्याचा राजा मी, हे थेंबर उचलून माझ्या हाताला लावलेलं. बिरबलानं पाहिलं, काय आपली इज्जत राहिली. म्हणून दुसऱ्या दिवशी हौद भरला अत्तरानं. गावातल्या लोकांना सांगितलं न्या. बिरबल म्हणले, मालक बूंद से गई वो हौद से नाही आती. एकदा शब्द गेला म्हणजे काही केलं तरी वापस फिरत नाही. असू द्या, सांगण्याचा हेतू शब्द माघारी फिरत नाही. शमिकांनी डोळे उघडले, पाहिलं परीक्षिताला शाप गेलेला लक्षात आलं. अरे म्हणे चुकीचं झालं, राजा तसा नव्हता, काहीतरी प्रतिकूलता निर्माण झाल्यामुळं त्यानं असं कृत्य केलेलं आहे. आता शब्द गेला तो गेला. कमीत कमी राजाला जाऊन सावध तरी करा. परीक्षिताला जाऊन निरोप दिला की महाराज 7व्या दिवशी आपलं मरण आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर परीक्षितानं सर्व संसाराचा त्याग केला. 7व्या दिवशी मरण आहे हे कळल्यानंतर वैराग्य धारण केलं. महत्त्वाचं हे आहे, ते मध्ये स्कायलॅब पडणार म्हणून उठलं होतं पृथ्वीवर 2005-06 काहीतरी. हां 2005 का त्याच्या आधी कधीची गोष्ट आहे माहीत नाही, पण मी ऐकून आहे लहानपणी खूप ते गाजावाजा होता त्याचा. आकाशातून काहीतरी पडणार आहे, आकाशातून काहीतरी पडणार आहे. लोकांच्या लक्षात आलं की आता आपण मरणार आहोत. मग लोकांनी नामस्मरण करावं, पारायण करावं, ज्ञानेश्वरी वाचावं, हे करावं का नाही. लोक फिरायला गेले, म्हणजे का आता मरायचंच आहे म्हणे.
असलेले सगळे पैसे काढले आणि खर्च करीत फिरले, आणि तीच काय लॅबच पडलं नाही. पण त्याला समुद्रात पडलं, पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर पडलं नाही ते. पण परीक्षित आहे हा, त्याला माहिती आहे काहीही केलं तरी मृत्यूचं भय सुटणार नाही. वैराग्यमेव अभयम, वैराग्यम एव अभयम. वैराग्य, विरक्ती धारण केली, अनशन व्रत धारण केलं. जन्मेजयाच्या हातात राज्य दिलं, सांगितलं जन्मेजया सांभाळात आहे गबाळ. अनशन व्रत धारण करून वल्कल अंगावर धारण केली, गंगेच्या काठावर आले आणि अनेक साधूला भेटत भेटत पुढे निघाले. म्हणायचे माझं 7व्या दिवशी मरण आहे, माझा उद्धार होईल असं मला साधन सांगा. एकही साधू प्रभावीपणे सांगत नव्हता. म्हणायचे, चर्चा करायचे, यज्ञ करायला सांगा, कोण म्हणायचं अनुष्ठान करायला सांगा, कोण म्हणायचं अमुक करायला सांगा, कोण म्हणायचं कपात चहा प्यायचा बंद करायला सांगा. ते व्रत करतात काय काय माता मावल्या हो. आम्हाला 20 वर्ष झालं मी कपात चहा पिला नाही. कसं काय, माझं व्रत आहे. माय, व्रत करायचं तर चहाच पिणार नाही हे व्रत कर, कपात पिणार नाही हे काय व्रत झालं. सांगत येत बी असं जणू काय त्याच्यानं देव मिळाला. अजिबात कपाला हात लावला नाही 20 वर्षात. काशीला गेले होते. कपात चहा न पिणं काशीला जाणं ह्याचा काही संबंध आहे. मग काशीत कपच झाले नसते आहे की नाही. काशीला गेल्यामुळं कपात चहा पित नाही म्हणतात. ते कारण काशीला गेल्याचं वगैरे काही नाही. मी काशीला गेलो होतो हे लोकाला कळावं याच्यासाठी कपात प्यायचा नाही, दुसरं काय. परीक्षिताला साधन सांगू लागले, कोण असं करा कोण तसं करा. एक अशी चर्चा झाली की एखाद्या साधून उठायचं आणि सांगायचं, सांगता बरोबर आहे, तुम्ही सांगाल ती परीक्षिती करायला तयार आहे. पण 7व्या दिवशी हात धरून विचारील, कुठाय मोक्ष, कुठाय देव. मग काय उत्तर देणार आहात तुम्ही. सगळे शांत व्हायचे. आत्ताच्या भौगोलिक दृष्ट्या मुझफ्फरनगर आहे, दिल्ली हरिद्वार रोडवर एक मुझफ्फरनगर म्हणून शहर आहे. तिथून 20 किलोमीटर अंतरावर आत गंगेचा प्रवाह आहे. त्या ठिकाणी त्याला शुकतीर्थ म्हणतात, शुकताल म्हणतात, शुक्रताल. त्या ठिकाणावर परीक्षिती पोहोचले. अनेक ऋषीगण एकत्रित जमले होते आणि परीक्षिताच्या आयुष्य आकाशामध्ये एका प्रज्ञाप्रभात सूर्या जसं ज्ञानवराने वर्णन करावं तसं ज्ञानसूर्याचं प्रागट्य झालं आणि शुकाचार्य भगवान तिथं उपस्थित झाले. भागवतामध्ये शुकाचार्यांचं पहिलं आगमन आहे. तत्राभवद् भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतस्य बालैरवधूतवेषः तं द्वेष्टवर्षं सुकुमारपाद करोरुबाहुं सकपोलगात्रं चार्वायताक्षोन्न सतुल्यकर्णं कर्ण शुभ्रवाननं कंबसुजातकंठं. शुकाचार्यांच्या शरीरयष्टीचं वर्णन केलेलं आहे. दंडवती बाबा जसं शरीर असावं म्हणायचे तसं वर्णन आहे. दंडवती बाबा म्हणायचे तरुणाची तब्येत अशी पिळदार चाबकासारखी असावी. आणि महाराज 110 का 111 112 वर्षापर्यंत इहलोकात राहिले बाबा. पण हातात काठी नव्हती. काठी तुम्ही बघितलं का. आपल्या आश्रमामध्ये बाबांचे 3 वेळा पाय लागले आणि त्यांचं येणं म्हणजे असलं गडबडीतलं येणं नव्हतं. आले की 3-4 दिवस मस्त आनंद सेवा घडायची. सगळे म्हणायचे बाबा लय कडक आहेत म्हणून. पण आम्हाला तो अनुभव आला नाही. उलट इथं आले की इतकं आनंदानं प्रेमानं राहायचे बाबा. आधी आध्यात्मिक पद्धतीनं शुकाचार्यांचं वर्णन केलं. यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टो. आणि पुढं शरीरयष्टीचं वर्णन केलं. तम द्वेष्टवर्षम, किती वय आहे म्हणजे द्वेष्टवर्षम 2-8 वर्ष ज्यांचं वय आहे.
2 8 म्हणजे 28 का? म्हणले नाही. मग 88 का? म्हणजे तसंही नाही. मग 8 into 8 8 गुणिले 8 64 का? म्हणजे तसंही नाही. मग किती आहे? 16 वर्ष. मग षोडश वर्षम म्हणा ना. द्वेष्ट वर्षम का म्हणता? महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे की द्वेष्ट वर्षम सांगण्यामध्ये 2 भाव आहेत शुकाचार्यांचं सांगण्यात. वय 16 वर्ष आहे, परंतु वृत्ती मात्र 8 वर्षाच्या बालकासारखी निर्मळ आहे. 16वं वर्ष म्हटलं की कामविकाराला प्रारंभ होतो, पण ज्यांची वृत्ती 8 वर्षाच्या बालकासारखी स्वच्छ पवित्र आहे, पण वय मात्र 16 आहे, हे सांगण्याच्या निमित्तानं द्वेष्ट वर्ष. 2-8 वर्ष हे ज्यांचं वय आहे. आणि अशा स्वरूपात शुकाचार्य प्रगट झाले. सर्वांनी शुकाचार्यांना दंडवत प्रणाम केला. परीक्षितानं सुद्धा साष्टांग प्रणाम केला आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. बाबा, मी 7व्या दिवशी मरणार आहे. मरणाऱ्या मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे सांगा. शुकाचार्य अभिनंदन करू लागले राजाला. म्हणे, वा राजा, प्रश्न विचारावा तर असा विचारावा. कसं अभिनंदन शुकाचार्यांनी केलं? शुकाचार्यांच्या वाणीला 2य स्कंदामध्ये व्यासमहर्षी प्रारंभ करतायत. प्रथम स्कंद इथं पूर्ण होतोय. एकदा प्रेमानं सगळ्यांनी भजन करू. गुरुवारी बंडा तात्यांनी ठेवलेली आणि मला वाटतं किती दिवसाची होती? 15 दिवसाची. आणि 8व्या दिवशी अजून भागवत महात्म्य सुरू होतं. शेखर बाबा म्हणे, एवढं कसं काय निवांत चाललंय आमच्यापाशी? आता बाबा पुढे बसले, त्याच्यामुळे मला काही सुधारणा बोलायचं. बघा हो का, अजून एक आता आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी विभूती प्राप्त झालेली आहेत. परमपूज्य आदरणीय श्री गुमानगिरी बाबा. आज सगळी मजाच आहे बघा, आनंदच आहे. एकदा भजन करू, 2ऱ्या स्कंदाला प्रारंभ करू. हरी जय जय राधारमण हरी बोल. जय जय राधारमण रमन हरि बोल. जय जय राधा रमन हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. राधा रमण हरि बोल. हरि जय जय राधा जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण. जय जय राधा रमण. जय जय राधा बोला बोला बोला. जय जय राधा रमण. 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 जय जय राधा रमण हरि बोल. हरि बोल. जय जय राधा रमण काळे काळे काळे. हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. हरि बोल. जय जय राधा रमण. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा
राधे 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री शुक उवाच वर्याणे शते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवित् सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. शुकाचार्य भगवान परीक्षिताला म्हणतात, राजन तू प्रश्न फार लोकहिताचा विचारले. राजाचा प्रश्न काय आहे? पुरुषस्येह यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. जो म्रियमाणस्य सर्वथा, जो मरणासन्न व्यक्ती आहे, त्यानं यत् कार्यम कोणतं काम करावं, काय करावं की ज्याच्यानं त्याचं मरण सफल होईल. परीक्षितानं स्वतःसाठी प्रश्न विचारला, मी 7व्या दिवशी मरणार आहे, मी काय करू सांगा. परीक्षितानं जरी स्वतःसाठी विचारला असला तरी शुकाचार्य म्हणतात लोकहितम, ते प्रश्न लोकहितम. वर्याणे शते प्रश्न कृतो लोकहितम नृप. लोकहिताचा प्रश्न तो विचारला. परीक्षिती म्हणे, बाबा अहो मी माझं विचारलंय, लोकाचं हित याच्यात काय? राजन या जगात जगणारं कोण आहे बाबा? प्रत्येक जण मरणारच आहे की. इथला कोण असा आहे की जो जगणार आहे? खऱ्या अर्थानं विचार केला तर लोकाला वाटतंय आम्ही जगतोय, जगत नाही, मरतोय क्षणाक्षण. उपजली या पिंडा मरण सांग. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे. नामदेव महाराज वर्णन करतात की क्षणाक्षणानं आयुष्यानं आपण कमी होत चाललो. वाटतंय आपल्याला जगायलो, पण क्षणाक्षणानं मरायलो आपण. या जगात जगणारा कोण आहे? 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फासे. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. जमका अजब तड़ाखा बे तू क्या जाने लड़का. कबीरदास प्रत्येक जण इथं मरणार आहे. आ ब्रह्मभवनान लोका पुनरावर्ती अर्जुन येथ ब्रह्मपणाचे भडसे न चुकती. याचा अर्थ काय आहे? तुम्ही आम्ही सुद्धा मरणारच आहोत. परीक्षितानं जरी मी मरणार आहे महाराज काय करू म्हटलं असलं तरी सगळ्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तुम्ही आम्ही सुद्धा मरणारच आहोत. फक्त एक आहे परीक्षिताकडं प्लस गोष्ट एक आहे की 7व्या दिवशी मरणारा याची खात्री आहे त्याला. आपल्याला तेवढी सुद्धा खात्री नाही. का आहे? त्याला कमीत कमी एवढं तरी पक्क माहिती आहे, कारण आधी जरी मरण असलं तरी साधूचा शब्द खरा करण्यासाठी मृत्यूला 7 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आपल्याला तेवढी सुद्धा खात्री नाही. माणसं म्हणतात आत्ता आम्हाला बोललो होऊन गेलं बघा म्हणतात. बोलायची तरी काय गरज आहे? हातात घेतलेला घास मुखात जाईल का नाही हे माहिती नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता. एवढी सुद्धा हातात वेळ आपल्या नाही. पण राजन लोकांना हे लक्षात येत नाही. शुकाचार्य सांगतात निद्रया धियते नक्तम व्यवायेन च वावयः. दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. रात्री विषयात नाही तर झोपीत आणि दिवस कुटुंब भरण पोषणासाठी व्यवहार व्यापारात एवढे मग्न होऊन गेलोत आपण की आपण मरणार आहोत याचं भानच राहिलं नाही आपल्याला. अजरामरवत प्राज्ञ. खरं तर विद्यामार्थमच साधयत असाय पुढं,
आपलं फक्त अर्थमच्या साधयत असं झाले. मी मरणारच नाही अशी खात्री झाली आपल्याला, आठवणच राहिली नाही मी मरणार आहे याची. देहापत्य कलत्राणी कलत्रादीश वात्मसैन्यश्व सत्स्वपि तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति पश्यन्न अपि न पश्यति. माणसं मरायलेले बघून सुद्धा आपल्याला आठवत नाही आपण मरणार आहे. किती कौतुक आहे. एक 92 वर्षाचं म्हातारं 90 वर्षाचं म्हातारं गप्पा मारीत बसले होते. कुत्रं रडू लागलं. आणि बहुधा खेड्यागावामध्ये एक मान्यता आहे, कुत्रं रडू लागलं की यमदूत आपल्या गावात आलेत असं गृहीत धरलं जातं. का? कोण तर मरणार असलं की कुत्रं रडते. 92 वर्षाचं म्हातारं 90 वाल्याला म्हणते, काय रामराव, आज गावात कुणाचा नंबर आहे की बघा. पण स्वतःला आठवत नाही की आपलं 92 झालं, कदाचित आपलं असू शकेल. पश्यन्नपि न पश्यति. एक पाहत सा एकाची दहने सावध त्या गुणे कारे नव्हा. सावध त्या गुणे कारे नव्हा. मारा हाक देवा भय अट्टहासे. तुकोबराय बोलतो, एक पाहत असा एकाची दहने. पण तरी आपल्याला मी मरणार आहे वाटत नाही. एखादा परिवारातला माणूस मेला म्हणजे भोवताली माणसं बसतात, रडत येत. पण रडणाऱ्यातल्या एकालाही याची जाणीव होत नाही की आपलं सुद्धा एक ना एक दिवस प्रमोशन त्याच्यात होणार आहे. आपल्याला सुद्धा एखाद्या दिवशी तिथं बसावं लागणार आहे, याचं भान राहिलं नाही. तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्न पश्य. राजन, प्रत्येकाला मरायचं आहे. मग महाराज आता मरायचं म्हणजे अवघड आहे. शुकाचार्य बोलले की राजा, मरण हे आश्चर्य नाही, पण मरणाच्या वेळेला प्रभूचं नाम मुखात येणं गरजेचं आहे. एतावान सांख्ययुगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती. शुकाचार्य सांगतात, अंतकाळात प्रभूचं स्मरण व्हावं. अंते नारायण स्मृती. जीवनभर केलेल्या परमार्थाचं फळ काय? त्याचं एकच फळ आहे, अंतकाळी प्रभूचं स्मरण. राजन, आणि आता काळजी करू नको, 7च दिवस माझ्याकडे आहेत म्हणून खंत करू नको. खूप झाले 7 दिवस. खट्वांगो नाम राजर्षिर ज्ञात्वा ज्ञात्वे यत्ता मिहायुषः मुहूर्तात सर्वमुत्सृज्य गतवान भयम हरिम. 48 मिनिट होते फक्त खट्वांगाकडे. नाथ महाराजांनी तुम्हा आम्हाला सोपं जावं म्हणून 12 मिनिट वाढवून सांगितलं. 1 तास उरला, पण 48 मिनिटात त्यानं मोक्ष सिद्ध करून घेतला. तवापि तर्हि कौरव्य सप्ताहम जीवितावधी. तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत राजा, काळजी करू नको, असं म्हणून आश्वासन दिलं. आणि भगवंताच्या ध्यानाची विधी शुकाचार्यांनी परीक्षिताला सांगितली. देवाच्या विराट स्वरूपाचं वर्णन केलं. आणि मग द्वितीय स्कंदाला इथून प्रारंभ होतो. द्वितीय स्कंद म्हणजे साधन लीला आहे. अधिकार लीला आणि साधन लीला पहिला आणि दुसरा स्कंद आहे. आणि तिथून पुढं मग जे पुराणाचे 10 लक्षण आहेत त्या लक्षणांचा विचार विद्वानांनी केलेला आहे दुसऱ्या स्कंदाचा. आणि मग उर्वरित काही कथांचा विचार आपण उद्याला करणार आहोत. आज धुवून घेतो तो परमात्मा म्हणून त्याचा रंग पिवळा आहे पितांबराचा. त्यामुळं सर्वांनी हे करावं. सुंटवडा वगैरे सर्वांनी घेऊन यावा. आजची कथा आपण इथं पूर्ण करतोय. सर्व
साधू महात्मे आपल्या सेवेमध्ये कथेमध्ये उपस्थित आहेत. सर्वच या महापुरुषांच्या चरणी अत्यंत श्रद्धापूर्वक साष्टांग नमन आपण सर्वजण करू आणि कथेला आजच्या पूर्णविराम घेऊ. उद्या पुनश्च भगवत गुणानुवाद करण्याच्या निमित्तानं 2-2:30च्या दरम्यान सर्वांनी एकत्रित येऊ द्या. तोपर्यंतसाठी आपण कथेला विराम घेतोय. पवनतनय संकटहरण मंगलमूर्ती जो राम लखन सीता सहित हृदयी वसवो सुरभूप. आजची कथा या ठिकाणी पूर्णविराम घेते. तत्पूर्वी 1-2 मिनिट संतांच्या नामाचा जप करू. श्री ज्ञानदेव श्री तुकारा श्री ज्ञानदेव श्री तुकारा. आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ वेद करो चले आत्मा राम देव
श्रीमते